आम्ही अनेकदा ऍड रन केल्या Naukri.com वरती. लोक अप्लायच करत नव्हते आणि जेवढ्यांनी कोणी अप्लाय केलं किंवा ज्यांना कॉल यायचे ते म्हणायचे तुम्ही काहीतरी स्कॅम करताय. हे बाप हे नाव कुठून सुचलं? सर, एक विजन होतं तुम्हाला की गावातल्या मुलांसाठी आपण काहीतरी करू, कारण मी एका लहान गावात आलो, ह्या मातेशी माझं नातं जोडलेलं आहे. वाय यू सिलेक्ट द फार्मर स्टुडंट ओनली? कारण तुमच्या मिशनमध्ये किंवा विजनमध्ये पण दिसते की शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मला हे सुरू करायचं आहे. पुण्या मुंबईत जातात मुलं इथली आणि तिथे स्ट्रगल करतात, प्रचंड स्ट्रगल. एक तर त्यांना मेंटरशिप नसते प्रॉपरली खेड्यामध्ये, मग जाऊन बरेचसे मुलं बॅक ऑफिसमध्ये काम करतात किंवा एव्हा ते पुन्हा रिटर्न जातात त्यांच्या गावी. आता आमच्या थ्रू जवळजवळ 350 कुटुंबाकडे कमीत कमी 25,000 रुपये पगार जातोय. सो ते सगळे शेतकरी सेटल झाले. बऱ्याच मुलांनी आता त्यांचे दुय्यम व्यवसाय सुरू केले, जे इथे दिवसभर काम करतायत, साईडला त्यांनी त्यांच्या घरच्या गायी वाढवल्यात, काही लोकांनी पोल्ट्री फार्म सुरू केलेत. कारण एआय तुमचे काम करणार आहे, त्यामुळे तुम्ही थोडे फ्री होणार आहे, देन यू कॅन फोकस ऑन युअर लाईफ ऑर लिव्हिंग. तर त्यामुळे पुढच्या 5 ते 10 वर्षानंतर कदाचित लोकांना टाइम मिळेल गुरुकुल आणि फ्युचरिस्टिक एज्युकेशन एकत्र आणण्याची गरज. बघा, चायनाने 1988 ला ह्या सगळ्या पॉलिसीज लॉन्च केल्या. मुलांना स्वतः डेव्हलपमेंट मध्ये टाकलं पाहिजे, त्यांना क्युरियस बनवलं पाहिजे. 1988 ला त्यांनी सुरुवात केली, म्हणून आज चायनामध्ये जेवढ्या कंपन्या सुरू झाल्या त्या मुलांनी सुरू केलेल्या कंपन्या. आपण आज त्यांच्या 25 वर्ष मागे आहोत. 12वी नंतर आयटी शिकणं हे काही मॅन्डेट नाहीये. आपण म्हणजे 3री-4थी पासून सुरू केलं ना, तर 12वी पर्यंत हे सगळं होऊन जाईल. तिथून पुढे रुजवली जाते. आता सध्या बाप कंपनी ही इंडिया व्यतिरिक्त अजून किती कंट्रीज सोबत काम करते? त्यांनी मुलांकडे बघताना तर कोणत्या नवीन दृष्टिकोनात बघितलं पाहिजे? कारण तुम्ही तर म्हणताय की त्यांच्या डोक्यामध्ये तेच आहे, डॉक्टर, इंजिनियर घ्यायचे, तर आता काय पालकांनी विचार केला पाहिजे? आजपर्यंतचा इतिहास बघितला तर लक्षात येईल की कोण्या एका ध्येयवेड्या व्यक्तीनेच इतिहास घडवलेला आहे. अशीच एक ध्येयवेडी व्यक्ती आज माझ्यासोबत आहे आपल्या बेरी टॉकमध्ये. जगाच्या पाठीवर अत्यंत नगण्य असं महत्त्व असलेल्या एका छोट्याशा खेडेगावात, पारेगावमध्ये बाप नावाची एक सॉफ्टवेअर कंपनी ती व्यक्ती सुरू करते. आणि फक्त सुरू करत नाही, तर तिला जगामध्ये एक नाव देते, एक ओळख निर्माण करून देते. अशाच या बाप कंपनीचे CEO, फाउंडर रावसाहेबजी घुगे आज आपल्यासोबत आहे. नमस्कार सर. नमस्ते. ही जी बाप कंपनी आहे तिने एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे आणि ही कंपनी ही स्पेसिफिकली फार्मर्सच्या मुलांसाठी, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करते, अशी तिची एक नव्याने ओळख निर्माण झालेली आहे. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत या बेरी टॉकच्या माध्यमातून. तर सर, आपण सुरुवात करूया. येस मॅम. सर, USA मधल्या सक्सेसफुल सॉफ्टवेअर करिअरला सोडून एका छोट्याशा गावामध्ये एक विजन घेऊन तुम्ही इथे आलेले आहात. सो व्हॉट ट्रिगर्स दिस ट्रान्सफॉर्मेशन? मेनली माझं 18 वर्ष करिअर सॉफ्टवेअरमध्ये झालेलं आहे आणि माझा प्रवास हा गावातून सुरू झाला होता. हे माझं नेटिव्ह प्लेस आहे. तर इथे शिक्षण घेऊन नंतर मी US ला गेलो आणि तिथे काम करत असताना माझ्या डोक्यात नेहमी हेच होतं की आपण आपल्या मातीसाठी, आपल्या लोकांसाठी काय करू शकतो. कारण जो प्रवास मी सुरू केला होता, अशा अनेक मुलं ग्रामीण भागामध्ये या स्ट्रगलमधून जात आहेत. तर लकीली मी याच्यातून एस्केप झालो. मी चांगलं शिक्षण घेतलं, मी बाहेर जाऊ शकलो अँड आय सॉ दॅट ग्लॅमरस वर्ल्ड आउटसाईड. आणि आय ऑल्सो सॉ की बाजूला हे सगळे लोक असा बिझनेस कसं करत आहेत. तर मला असं वाटलं की ही अपॉर्च्युनिटी आपण आपल्यासारख्या अनेक ग्रामीण भागातल्या मुलांना देऊ शकतो. आणि कोविड आला. कोविडमध्ये एक ट्रिगर असं झालं की पैसा सगळं काही नाही आहे. लाईफमध्ये तुम्ही किती लोकांचं आयुष्य चांगलं करू शकताय किंवा सॅटिस्फॅक्शन किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला सगळ्यांना कोविडने दाखवलं. अँड कोविडचा राईट टाईम होता ज्यावेळेस मी या गावात आलो. अँड आय सॉ की देर इज अ नीड की इथल्या मुलांसाठी काहीतरी करण्याची गरज आहे, इथल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची गरज आहे. अँड दॅट वॉज मेन इन्स्पिरेशन बिहाइंड कमिंग बॅक हिअर अँड स्टार्टिंग सो अर्ली. ओके. सर, एक विजन होतं तुम्हाला की गावातल्या मुलांसाठी आपण काहीतरी करू, कारण मी एका लहान गावात आलो, ह्या मातेशी माझं नातं जोडलेलं आहे. पण सर, इमोशनली आणि प्रॅक्टिकली ह्या दोन्ही गोष्टी कशा शक्य झाल्या तुम्हाला इथे? नाही, मेनली आय फील की
देर इज काही करायचं असेल तर आपण रिस्क घेतलीच पाहिजे आणि आपण स्टार्ट केलं पाहिजे. आपण बऱ्याच इन्स्पिरेशनल स्टोरी बघतो की लोकांनी अगदी वयाच्या 65व्या वर्षी सुरू करून मोठं विजन तयार केलेलं आहे. काही लोकांनी 18 वर्ष सुरू करून केलेलं आहे. अँड आय वॉज ऑलमोस्ट 35-37 वेन आय स्टार्टेड दिस. तर मला असं वाटलं की इट्स नेवर टू लेट अँड इट्स नेवर टू अर्ली ऑल्सो. सो इथे मी कोविड नंतर आल्यानंतर मला असं वाटलं की आत्ता हाच टाईम आहे. कारण प्रत्येक गावातून गेलेल्या माणसाचं स्वप्न असतं की आपण आपल्या गावात रिटायरमेंट नंतर यावं, तिथे मस्त लहानसं घर बनवावं, तिथे राहावं. तर हे मी 25-30 वर्षानंतर करणार होतो. तर देन वाय नॉट नाव. सो मी जेव्हा इथे आलो मला असं वाटलं की आपण जर आता सुरुवात केली तर बाय द टाइम ऑफ रिटायरमेंट हे गाव अगदी मोठ्या रिसॉर्ट सारखं झालेलं असेल आणि ते राहायला मजा येईल. आणि तेच इन्स्पिरेशन होतं की चला आत्ताच सुरू करूया. इफ ॲट ऑल वी फेल देन देर इज ऑलवेज अ 25 years ऑफ लाईफ अहेड, जेव्हा आपण पुन्हा US मध्ये जाऊ शकतो अँड वी कॅन स्टार्ट द करिअर अगेन. सो त्यामुळे मला असं वाटलं की लेट स्टार्ट नाव अँड गिव्ह अवर 100%. आणि ते मी केलं. म्हणजे लिटरली माझा बँक बॅलन्स असेल, माझी पूर्ण एनर्जी असेल, मी ही 3-4 वर्ष इथे टाकली आहेत आणि त्याचा सक्सेस आता दिसतोय. नाव आय डोंट फील की मला पुन्हा US ला जायची गरज आहे किंवा पुन्हा मुंबई आणि पुण्यात जायची गरज आहे. वी हॅव सेटअप एंटायर इकोसिस्टम जिथे आम्ही चांगलं लाईफ जगू शकतो, चांगलं सॅटिस्फॅक्शन मिळते आणि खूप ग्रेट प्रोडक्ट या गावातून बनले जात आहेत. त्याचा खूप मोठा अभिमान आहे. खरं आहे. म्हणजे इथे काही सुरू करण्याचा रिग्रेट नाही आहे. रिस्क घेतली तर ती सक्सेसफुल करून दाखवली आहे तुम्ही. ग्रेट. सर, वाय यू सिलेक्ट द फार्मर स्टुडंट ओनली? कारण तुमच्या मिशनमध्ये किंवा विजनमध्ये पण दिसते की शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मला हे सुरू करायचं आहे. तर शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये तुम्हाला असं काय पोटेन्शियल दिसलंय? मी तर शेतकऱ्यांचा मुलगा आहे. मी 12वी पर्यंत बऱ्याचदा शेतामध्ये काम केलेलं आहे आणि जर मी करू शकलो तर मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याचा मुलगा इथपर्यंत पोहोचू शकतो किंवा प्रॉब्ली याच्यापेक्षा खूप काही करू शकतो. मला थोडा उशीर झाला कारण 12वी नंतर ग्रॅज्युएशन करणं, त्याच्यानंतर जॉब मिळवणं, हे सगळं मला स्वतःहून करायचं होतं. कोणाचा गायडन्स नव्हता, काही नव्हतं. मला असं वाटलं की ह्या मुलांना जर आपण त्यांच्या लहान वयातच समजायला सुरुवात केली तर कदाचित ते माझ्यापेक्षा डबल जास्त स्पीडने जातील पुढे आणि करतील. आणि शेतकऱ्यांचं का? कारण बघा, पुण्यात मुंबईत हजारो लाखो कंपन्या आहेत. मला त्या 1000 कंपन्यांमधली एक छोटीशी कंपनी बनून राहायचं नव्हतं. त्याच्यापेक्षा इथे हार्डली 1-2 कंपन्या आहेत आणि त्यांच्यामध्ये जर आपण काही करू शकलो तर विजिबिलिटी चांगली आहे. आणि हे पुण्या मुंबईत जातात मुलं इथली आणि तिथे स्ट्रगल करतात, प्रचंड स्ट्रगल करतात. एक तर त्यांना मेंटरशिप नसते प्रॉपरली खेड्यामध्ये. मग जाऊन बरेचसे मुलं बॅक ऑफिसमध्ये काम करतात किंवा एव्हाना ते पुन्हा रिटर्न जातात त्यांच्या गावी. त्यांना कोणीच गाईड करायला नसतं. तर मी असं ठरवलं की ते पुण्यातलं, मुंबईतलं एन्व्हायरमेंट ह्या मुलांना जर गावातच मिळालं आणि म्हणूनच आमचे बिल्डिंग वगैरे मी सगळं थॉटफुली केलं आहे की ह्या मुलांना इव्हन नंतर ते पुण्यात मुंबईत जरी गेले तरी त्यांना ते दडपण यायला नको. दे शुड सी की हां, अशा प्रकारची बिल्डिंग असते, अशा प्रकारचे एटिकेट्स असतात, अशा प्रकारचं प्रोफेशनल एन्व्हायरमेंट असतं, ह्या सगळ्या डिपार्टमेंट्स असतात. तर ते सगळं मला ह्या मुलांना इथे दाखवायचं होतं. आणि इट्स अ बूट कॅम्प आय वुड से, किंवा हे एक लॉन्च पॅड आहे मुलांसाठी. मी नाही म्हणत की ह्या मुलांनी इथेच कायमचं काम करावं, बट हे त्यांच्यासाठी एक लॉन्चिंग पॅड आहे. नाहीतर तुम्ही बघा, इंजिनिअरिंगची मुलं पास आउट होतात आणि त्यांना जॉब शोधणं एवढं डिफिकल्ट टास्क आहे. जर लकीली ते कॅम्पसमधून प्लेस झाले तर ठीक आहे, अदरवाईज ऑफ कॅम्पसमधून जॉब शोधणं हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल गोष्ट आहे. आणि त्यातल्या त्यात ह्या मुलांना इंग्लिश येत नाही, ग्रामीण भागातले असतात, त्यामुळे कॉन्फिडन्स कमी असतो आणि त्यांच्यासाठी एवढं डिफिकल्ट होऊन जातं पुण्यात मुंबईत. तर ते मला थोडंसं इझी करायचं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या मुलांना, म्हणजे शहरातल्या मुलांसाठी सगळ्याच सुविधा उपलब्ध आहेत पण ग्रामीण भागातल्या मुलांना नाही आहेत. इथली मुलं काय करतात, एकतर पोलीस भरती, मिलिटरी भरती किंवा MPSC UPSC याच्या पलीकडे ते काही विचार करत नाही. IT क्षेत्र, टेलिकॉम सेक्टर हे पूर्ण खूप मोठा स्पेस आहे जो मला त्यांना दाखवायचा होता. आणि त्यातून रिव्होल्युशन झालंय. म्हणजे आता आमच्या थ्रू जवळजवळ 350 कुटुंबाकडे कमीत कमी 25,000 रुपये पगार जातोय. सो ते सगळे शेतकरी सेटल झाले. बऱ्याच मुलांनी आता त्यांचे दुय्यम व्यवसाय सुरू केले. म्हणजे इथे दिवसभर काम करतायत, साईडला त्यांनी त्यांच्या घरच्या गायी वाढवल्यात, काही लोकांनी पोल्ट्री फार्म सुरू केलेत, काही लोकांनी अनेक वेगळे प्रयोग केलेत. त्यामुळे कदाचित एक वेळ अशी येईल की त्यांना ते इन्कम खूप जास्त असेल आणि IT फक्त त्यांचा बॅकबोन म्हणून काम करेल. सो इट्स अन एम्पॉवरमेंट विच वी आर ट्राईंग टू डू. येस. नाही, खरंच खूप छान आहे. म्हणजे सुरुवातीला तुमच्या बाप कंपनीचे जे मी व्हिडिओ बघितले होते
तर त्या रीलमध्ये तुमची मुलं गोठ्यामध्ये बसून सॉफ्टवेअर डिझाईन करता आहेत. आता तुम्ही खूप छान बिल्डिंग तयार केलेली आहे. तो त्यावेळेला स्टुडंट्स कलेक्ट करताना काही स्ट्रगल तुम्हाला झाला? फर्स्ट कारण चॅलेंज काही आयडेंटिटी नव्हती तुमची ॲज हो सच. एक्झॅक्टली. आय मीन मी कोविडच्या अगोदर माझं डेव्हलपमेंट सेंटर मुंबईत होतं. तिथे जवळजवळ 70-80 मुलं माझ्याकडे काम करत होती. तेही बऱ्यापैकी ह्याच भागातून घेऊन गेलेलो होतो मी. आणि हे मुलं यांना मी अगोदर सांगितलं होतं की आपण याला खूप मोठ्या प्रकारे स्केल करतोय, तर तुम्हाला सध्या तरी घरून काम करावं लागेल किंवा आपण आपल्या एका ठिकाणी बसून काम करूया, पण हळूहळू आपण अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना घेणार आहोत, त्यांना ट्रेन करणार आहोत आणि त्यांना मग आपले म्हणजे आमचा प्लॅन आहे की 1000 एम्प्लॉई इथे असले पाहिजे कमीत कमी, आणि ते पुढे जाऊन आपण आणखी मोठं करू शकतो. सो ते मुलं आले आणि त्यावेळेस आमच्याकडे इथे काहीच जागा नव्हती. म्हणजे मग त्यावेळेस इथे मागे गोठा आहे, तर आम्ही इथेच बसून ॲक्च्युली पहिले 4 ते 5 महिने तर त्या गोठ्यामधूनच काम केलं. आणि त्यावेळेस सगळं प्लॅनिंग चालू होतं, बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. नंतर मग आम्ही मुलांना कन्व्हिन्स करत होतो की आपण इथे काय करणार आहोत. आणि लकीली ह्या बाबळीच्या झाडाखाली बसूनच जवळजवळ 150 पॅरेंटने आम्हाला हो बोललं होतं की आम्ही आमची मुलं तुमच्याकडे पाठवणार आहोत. आणि ते तसं इम्पॉसिबलच गोष्ट होती. पॅरेंट बिना काही खडकावरती विश्वास ठेवतायत की इथे असं काहीतरी होणार आहे. आणि तो विश्वास त्यांनी ठेवला. आमचे जेवढे कोर टीम मेंबर होते त्यांनी प्रचंड मेहनत केली त्यांच्यावरती. पहिले 1.5-2 वर्ष तर आम्ही सगळ्या मुलांना अपस्किल करण्यामध्ये घालवली. पण त्याच्यानंतर 2024 नंतर आम्ही जे प्रोडक्ट डेव्हलपमेंट केलेत, तर आज आपल्याकडे खूप चांगलं डिमांड आहे, चांगली इकोसिस्टम तयार झाले, इंटरनॅशनल कस्टमर्स आहेत. त्यामुळे वी आर ऑन गुड स्टेज. आय मीन से तो स्ट्रगल असा होता की सिनियर लोक दुसरे कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हते की पारेगाव सारख्या एका छोट्या गावामध्ये कुठे IT कंपनी असणार. आम्ही अनेकदा ॲड रन केल्या Naukri.com वरती. लोक अप्लायच करत नव्हते आणि जेवढ्यांनी कोणी अप्लाय केलं किंवा ज्यांना कॉल यायचे ते म्हणायचे तुम्ही काहीतरी स्कॅम करताय की काय. तुम्हालाही माहित असेल तालुक्यामध्ये तसं वातावरण तयार झालं होतं की यांचा काहीतरी स्कॅम चाललाय. बट आम्ही वी केप्ट मम आणि आम्ही बॅकग्राऊंडमध्ये आमचं काम करत राहिलो आणि आज रिझल्ट आहे. म्हणजे तुम्ही बिलीव्ह कराल की जेवढे प्रॉडक्ट्स आपण बिल्ड केलेत, जेवढे कस्टमर्स आपल्याकडे आहेत, तर वी आर डुईंग गुड. करेक्ट. सर, हे बाप हे नाव कुठून सुचलं आणि याच्या मागे काय फिलॉसॉफी और काय त्याचं हे आहे? सो मेनली आम्ही ॲक्च्युली मुंबईला जेव्हा मी इथे यायचं प्लॅन करत होतो, वी वर जस्ट सिटिंग अँड ब्रेन स्टॉर्मिंग की कंपनीचं नाव काय असलं पाहिजे आणि आपल्याला हे सगळं गावी करायचं आहे. तर बरेच लोक ही टेक्नॉलॉजीज ती टेक्नॉलॉजीज मुलांच्या आयडियाज अशा होत्या आणि मी फक्त त्यांना असं म्हटलं की आपण जे काही करायचं ते काहीतरी असं बाप झालं पाहिजे. म्हणजे छोटी गोष्ट विचार करायचाच नाही. आपण सगळ्या ॲप जरी लॉन्च केलं तर ते बाप असलं पाहिजे सगळ्यांमध्ये. कंपनी जरी केली तरी ती बाप असली पाहिजे. त्याच्यामधून सगळ्यांनी मला विरोध केला की नाही असं नाव असू शकत नाही. तर मी थोडं शांत राहिलो आणि म्हटलं नाही, मला आता हेच नाव ठेवायचं. कारण त्याच्या अगोदर बरेच असे इन्सिडेंट झाले होते की मी गावातून गेलो, माझे वडील कधी माझ्या शाळेत आले नव्हते. इथल्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाची हीच होत असते रे, म्हणजे दाखले काढायला वडील येत नाहीत, कॉलेजमध्ये वडील येत नाहीत. आणि मी शहरात जाऊन जेव्हा शिकलो तेव्हा मी बघितलं की पॅरेंट आई वडील अगदी एक्झाम हॉलपर्यंत बॉटल घेऊन येतात मुलांना. राईट. म्हणजे एवढं पॅम्परिंग असतं. तर हे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना कुठे हे पाहायलाच नाही मिळालेलं. आणि आणखी एक गोष्ट मी बघितली की मी जेव्हा मुंबईला गेलो 12वी नंतर कॉलेजला, तिथे ते मुलं त्यांचे वडील त्यांना कुठेतरी काउन्सिलिंग करून आणायचे, त्यांची IQ टेस्ट करायचे. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप नवीन होत्या. तर त्यावेळेस नेहमी असं वाटायचं की यार बाप शिकलेलं असणं किंवा बाप नोकरीत असणं किती गरजेचं आहे मुलांना, आणि ते जर आपल्या सारख्यांना मिळालं असतं तर किती चांगलं झालं असतं. आणि हा जो बॅकबोन असतो ना, तो आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी मिस केलेला आहे. तर मला असं वाटलं की तो बॅकबोन आपल्याला इथे या मुलांना देण्याची गरज आहे. त्यांचे वडील शेतात काम करतायत, त्यांना प्रचंड मेहनत करायला लागते, ठीक आहे, पण त्यांना बॅकबोन म्हणून बाप कंपनीने काम केलं पाहिजे. अँड दॅट इज व्हॉट वी आर डुईंग नाऊ. की बाप कंपनी इज अ बॅकबोन, आणि म्हणून बाप एक पाठीराखा, बाप एक सपोर्ट. दॅट्स व्हॉट वी आर डुईंग. ग्रेट. सर, तुमची गोष्ट ऐकताना ना कुठेतरी मी स्वतःला रेझोनेट करू शकले इथे. ॲक्च्युली जेव्हा स्ट्रॉबेरी स्कूल मी सुरू केले, तर तेव्हा माझी सिद्धी फक्त 2 वर्षाची होती आणि मी तिला स्कूल सर्च करत होते. आणि मी असं विचार करायची की ती स्कूल अशी असावी की जिथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज व्हाव्यात, मुलांच्या मनाचा विचार केला जावा.
चाइल्ड सेंट्रिक एज्युकेशन असावं, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग द्यावं, मुलं उड्या मारत स्कूलमध्ये जावेत, संडे असेल तर मुलांनी रडावं, शाळा का नाही म्हणून हट्ट करावा. पण हे सगळं मी इतरांकडनं एक्सपेक्ट करायची, ज्या एक्झिस्टिंग स्कूल होत्या त्यांच्याकडनं. नंतर मग मी हा प्रश्न स्वतःला विचारला की संजत, वाय नॉट यू? आणि मग त्या शाळेचा जन्म झाला, स्ट्रॉबेरी स्कूलचा जन्म झाला माझ्या मुलीसाठी, की तिला हे देण्यासाठी. म्हणजे आत्ताही आम्ही आमचं पोझिशनिंग असं करतो की स्कूल एका आईची कारण एका आईनी तिच्या मुलीसाठी ती केलेली आहे. जसं तुम्ही म्हटलं हे एक बाप कंपनी आहे, तशी ती कुठेतरी स्ट्रॉबेरी ही एका आईची शाळा आहे. आणि तुम्ही जसे म्हटले, माझ्याहीकडे मी एकदम 1000 स्क्वेअर फीटच्या हॉलमध्ये 14 मुलांना घेऊन ही स्कूल सुरू केली. आज 21 वर्षे झालीत. ती पण आता बऱ्यापैकी मोठी झाली, नावारूपाला आली, लोक आता ट्रस्ट ठेवायला लागले. पण सुरुवातीला त्यांच्यासाठी आपलीच फेस व्हॅल्यू असते. म्हणजे कुठेतरी तुम्ही काहीतरी करताय तर छान करणार असाल, आणि संजोत काहीतरी करते तर नक्कीच छान कराल, आपल्या मुलांचा ह्याच्यात फायदा होईल. हा ट्रस्ट आपण फॉर्च्युनेटली कमवला होता आणि म्हणून आपण इथपर्यंत येऊ शकलो असं मला वाटतं. आणि दोन गोष्टी ना मॅम, तुम्हाला पहिला प्रॉब्लेम होता की आपल्या मुलीला खूप चांगलं वाढवायचं आहे आपल्याला, ती जी रटाळ सिस्टम आहे स्कूलिंगची त्याच्यामध्ये नाही न्यायचं. आणि दुसरी गोष्ट पॅशन. सो ह्या दोन्हींचं मिक्स जे होतं, प्रॉब्लेम आणि पॅशन वेन कम्स टुगेदर, काहीतरी ग्रेट गोष्ट होऊन जाते. सेम थिंग हिअर ऑल्सो वी हॅव डन. येस येस येस. नाही, खरंच त्याला म्हणजे खूप छान तुम्ही तुमचा विचार केला आणि तो एक्झिक्यूट केला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. सर, तुमच्याकडे आता USA चा एक्सपिरियन्स आहे, तर USA चा एक्सपिरियन्स हा तुमच्या एज्युकेशनल फिलॉसॉफीवरती काय प्रभाव टाकला त्याने? मॅम, मी जेव्हा US मध्ये होतो ना, तेव्हा मी बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व केल्या. अगदी तिथली शेतं, तिथल्या स्टार्टअप्स, तिथल्या लोकांचं बिहेवियर आणि तिथले स्कूल्स. तर माझ्या डोक्यात नेहमी असं होतं की जर मी ह्या वातावरणात शिकलो असतो तर प्रॉब्ली आय वुड हॅव बीन व्हेरी बेटर, म्हणजे मच बेटर पर्सन. आणि मी खूप काही एन्जॉय केलं असतं लाईफमध्ये. कारण इथे कसं होतं की अगदी 4थी पासून मी अभ्यास करतोय, मास्टर्स कम्प्लीट करेपर्यंत मी प्रचंड अभ्यास केला, कारण मला ह्या सगळ्या सिच्युएशनवरती मात करायची होती. तिथे मी बघितलं माझ्या मित्रांची मुलं अगदी 2री 3रीला असतील, 2nd 3rd क्लासमध्ये, ते स्कूलमध्ये केक बनवण्याचं सामान घेऊन जात आहेत, पियानो घेऊन जात आहेत. म्हणजे मी खूप क्युरियस होतो, कारण त्याच्या अगोदर मी इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये जेवण बनवायला शिकवतात असं कुठे ऐकलं नव्हतं. त्याच्यानंतर शाळेत बाहेर म्युझिकचे क्लास असतात, पण शाळेत कंपल्सरी म्युझिक आहे हे मी कधी ऐकलं नव्हतं. आणि त्या ज्या गोष्टी आहेत, नंतर मी थोडं आणखी रिसर्च केल्या, स्कूल्समध्ये व्हिजिट केल्या, बघितलं, तर तिथे असं अजिबात प्रेशर नाही आहे जसं आपल्याकडे आहे. आपण मुलांना शिकवतोच फक्त चांगला जॉब मिळवण्यासाठी किंवा पैसा कमवण्यासाठी. इंडियामध्ये ही फिलॉसॉफी आहे की तुम्हाला मोठं व्हायचं तर पैसा चांगला कमवायचा. US मध्ये त्याचा पूर्ण विरोधाभास मी बघितला की तुम्ही चांगलं लाईफ जगलं पाहिजे, हे त्यांचं पहिलं मोटिव्ह असतं. नंतर तुमचं करिअर, नंतर तुमचा पैसा आणि सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे तिथे बरेचसे मित्र माझी अशी होती की ज्यांनी कुठेतरी आर्ट्स किंवा इकॉनॉमिक्स मधून कॉमर्स आणि हे म्हणजे शिक्षण घेतलंय, पण नंतर त्यांना IT मध्ये इंटरेस्ट होता म्हणून ते आलेत. किंवा बरेचसे असे लोक होते ज्यांनी टेक्निकल एज्युकेशन घेतलंय पण ते कुठेतरी क्रिएटिव्ह गोष्टीमध्ये कामं करतायत. सो हॉबी बेस्ड लर्निंग आणि लिव्हिंग लाईफ फुल्ली हे तिथे लहानपणापासून रुजवलं जातं. आणखी एक गोष्ट मी तिथे बघितली, म्हणजे फर्स्ट टाइम 2014ला मी सॅन डिएगोला लँड झालो कॅलिफोर्नियामध्ये. अँड दिस वॉज फर्स्ट एक्सपिरियन्स. म्हणजे मी त्याच्या अगोदर फ्लाईटने कुठेच गेलो नव्हतो इंडियामध्ये. म्हणजे माझी पहिली फ्लाईट इंटरनॅशनल होती. आणि तिथे उतरल्यानंतर जेव्हा मी हॉटेलच्या बाहेर फिरत होतो, मला बरेचसे नवीन लोक भेटली आणि ते प्रत्येक जण गुड मॉर्निंग बोलतोय, स्माइल करतोय, ग्रीट करतोय. आणि ही अनोळखी लोक होती, राईट. इंडियामध्ये आपण जेव्हा रस्त्यावरती चालतो, अनोळखी माणूस तुमच्याकडे बघत सुद्धा नाही, तो हसण्याचं तर लांबची गोष्ट आहे. तर हे जे मॅनर्डनेस, हे बिहेवियर आहे, मला खूप कुतूहल वाटलं त्या गोष्टीचं की हे कुठे करतात मुलं. आणि तेव्हा मी जेव्हा थोडा रिसर्च केला तर मला असं कळलं की मुलांना लहानपणापासूनच खूप हंबलनेस शिकवला जातो. मुलं खूप तसे इंट्रोवर्ट वाढतात पुढे जाऊन. बिघडले तर फक्त ते हायर ग्रेडमध्ये थोडेफार बिघडू शकतात, पण मुलं वेल कल्चर्ड असतात. आणि सगळ्यांना हे शिकवलं जातं की समोरच्या माणसाशी पोलाइटली राहायचं, हे सगळे नियम पाळायचे आहेत. आपण इथे काय करतो, जसा मुलगा मोठा होत जातो आपण शिकवतो की समोरच्याने तुला मारलं की तू रिटर्न मारलं पाहिजे, समोरच्याने येस. आणि त्याच्याशिवाय आपण सर्वाइव्ह पण होऊ शकत नाही इथे. सो आय फेल्ट की हे सगळं, जसं पूर्वी गुरुकुल होते, गुरुकुलमध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या कारण तुम्ही तशा वातावरणामध्ये होता. मला असं वाटतं गुरुकुल इज स्टील प्रॅक्टिस्ड इन US, चायना और जापान, बट इंडियामध्ये नाही आहे. करेक्ट. सो ती गोष्ट मला असं वाटतं की इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये मिसिंग आहे. आणि म्हणून आपण
सगळ्यांच्या मागे आहोत. ओके. तर त्याची सुरुवात स्कूलिंगमध्ये कुठेतरी व्हायला पाहिजे. आणि आत्ताच्या जनरेशनचे आपण काहीच करू शकत नाही, बट तुमच्याकडे जर फर्स्ट स्टँडर्डला मुलगा आला आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात केलं तर मे बी 10 years 12 years डाऊन द लाईन ही विल गेट दॅट काइंड ऑफ सिटीजन. ओके. दॅट्स व्हॉट आय फील. म्हणजे पूर्वी सुद्धा महाभारतात आपण गुरुकुल पद्धतीचा उल्लेख बघितलेला आहे की 5 पांडव होते आणि प्रत्येकाला वेगवेगळं शिक्षण दिलं गेलं. युधिष्ठिरला त्याच्या राजनीतीवरती शिक्षण होतं, किंवा अर्जुनाला धनुर्विद्या शिकवली गेली, भीमाला मुष्टियुद्ध किंवा गदा. तर आपण काय करतो ना, आपल्याकडे सरसगट सगळ्यांना सगळं शिकवलं जाते. म्हणजे असं स्ट्रेंथ ओळखून किंवा त्याची काय क्वालिटी आहे किंवा त्याची जी काय लायकिंग आहे ते बघून नाही करत. आणि त्यामुळे ना, तुम्ही मगाशी जसा उल्लेख केला की प्रत्येक जणाला वाटलं आर्ट घ्यायचं तर मी आर्ट घेऊ शकत आणि मला टेक्नॉलॉजी शिकायची तर ते. आता एक बरीचशी उदाहरणं आहे की लोक डॉक्टर होतात आणि नंतर ड्रामा वगैरे मध्ये आलेले आहेत. आता डॉक्टर अमोल कोल्हेंचंच उदाहरण घेऊ की MD डॉक्टर आहे, पण ही लाईक्स टू वर्क इन ड्रामा अँड ऑल. तर अशा म्हणजे गुरुकुल पद्धत जर आली तर नक्की काय ट्रान्सफॉर्मेशन इंडियन एज्युकेशनमध्ये होईल असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की झालंय काय की जसं मी मगाशी तुम्हाला बोललो की आपल्याला प्रत्येकाला जन्म झाल्यानंतर पॅरेंट हे सांगतात की तुला चांगली नोकरी मिळवायची, चांगला पैसा कमवायचा, अँड दॅट इज व्हॉट वी कॉल इट अ सक्सेस. सक्सेस म्हणजे आपल्या इंडियन पॅरेंटच्या मनामध्ये म्हणजे चांगला पैसा कमवणं हेच आहे. पण आता मी AI जसं जसं इंट्रोड्यूस व्हायला लागले, मला असं वाटतं की लोक पुन्हा कारण AI तुमचे कामं करणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही थोडे फ्री होणार आहे, अँड देन यू कॅन फोकस ऑन युअर लाईफ ऑर लिव्हिंग. तर त्यामुळे पुढच्या 5 ते 10 वर्षानंतर कदाचित लोकांना टाइम मिळेल आणि मग ते म्हणतील की चल मला माझं लाईफ एन्जॉय करायचं आहे, मला माझं लाईफ सॅटिस्फॅक्टरी जगायचं आहे आणि माझं जे काम आहे ते AI करते, तर आपण फोकस करूया. त्यामुळे इट्स अ नीड ऑफ एन आवर राईट नाव टू गो इन टू दॅट सिस्टम. गुरुकुल, मला का असं वाटतं की गुरुकुल शुड बी रिइंट्रोड्युस्ड. इंग्रजांनी त्यांची शिक्षण पद्धती आणली आणि इंडियन गव्हर्नमेंटने कधीही त्याच्यावरती काम करण्याचं केलं नाही. आणि त्याला कारण असं आहे की आपल्याकडे जेवढे स्कूल्स आणि कॉलेजेस तयार झाले, दीज ऑल वर ओन बाय पॉलिटिकल पीपल. म्हणजे राजकारणी असलं की त्याचं शाळा असेल, कॉलेज असणार आहे, आणि त्याच्यामुळे तो त्याच्यामध्ये बदल करणं अजिबात इंटरेस्टेड नव्हता, कारण त्याचा पैशाचा सोर्स ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे त्यांनी कधीच, आणि कोण ठरवणार आहे पॉलिसीज, कोण करणारे? राजकारणी. आणि त्यांचे बिझनेसेस ठप्प झाले असते जर त्यांनी ही सिस्टम पुन्हा इंट्रोड्यूस करायचा विचार केला असता. त्यामुळे त्यांच्याकडून आपण काही एक्सपेक्ट करू शकत नाही. पण आपल्यासारख्या लोकांनी, मला असं वाटतं की ही पद्धत रिइंट्रोड्यूस करण्याची गरज आहे. आपल्याकडे रॅट रेस लागलेली आहे. CBSE ICSE बोर्ड असेल, असे अनेक IGCSE आहे, या बोर्डांनी अगदी धुमाकूळ घातलेला आहे. आणि मला असं वाटतं की माझा मुलगा ICSE मध्ये शिकला पाहिजे, CBSE मध्ये शिकला पाहिजे. मी स्टेट बोर्डात टाकण्यात इंटरेस्टेड नाहीये. कारण का? तो तुमचाही मुलगा शिकतोय ना. जर मी स्टेट बोर्डात शिकवलं, तुम्ही तुमच्या मुलाला ICSE मध्ये शिकवलं, तर मी मागे पडेल. माझा मुलगा, पॅरेंट घाबरतात. फोमो आहे प्रत्येकामध्ये. त्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की जरी पालकाला वाटत असेल की आपला मुलगा खूप चांगल्या शाळेत शिकला पाहिजे किंवा त्याला हा प्रेशर नसला पाहिजे, तरी तो करू शकत नाही, कारण सोशल प्रेशर भरपूर आहे. सोशल प्रेशर आहे. पण आता हा सोशल प्रेशर, आणि काय होतं, CBSE ICSE मी ZP मधून शिकलोय, मी अगदी मराठी शाळेमधून शिकलोय, आणि मी 12वी नंतर माझ्याबरोबर कॉन्व्हेंट मधली बरीच मुलं आली. फरक एवढाच होता की माझं इंग्लिश तेवढं चांगलं नव्हतं, बट इव्हेंच्युअली मीही आज तेवढा सक्सेसफुल आहे जेवढे कदाचित ते असतील, किंवा इव्हन माझ्यापेक्षा खूप मागे पडलेली बरीच कॉन्व्हेंट मधली मुलं आहेत. तर इव्हेंच्युअली ते सेमच होतं. फायनली व्हॉट मॅटर्स इज नॉट युअर ग्रेड्स ऑर स्कूलिंग, व्हॉट मॅटर्स इज हाऊ मच एफर्ट्स यू आर टेकिंग, व्हॉट यू आर डुईंग. म्हणजे ते पुढे मॅटर करतं असं मला वाटतं. गुरुकुलने फरक काय पडू शकतो? आता आम्ही इथे ते प्रॅक्टिस करतो लिटरली. जरी आम्ही IT कंपनी आहोत, तरी फर्स्ट इयरला आलेला मुलगा 6 महिने आम्ही प्लेन त्याला सगळ्या गोष्टी शिकवतो, पण त्याच्यानंतर तो त्याला आवडते त्या गोष्टी करतो. म्हणजे कोणी मार्केटिंगमध्ये जातं, कोणी डेव्हलपमेंटमध्ये जातं, कोणी टेस्टिंगमध्ये जातं, कोणी क्रिएटिव्हमध्ये, कोणी क्लायंट फेस करते. सो ह्याच्यामुळे काय होतं, त्यांना त्यांच्या इंटरेस्टिंग गोष्टी करायला मिळतात. बाप कंपनी 100% जॉब का देते? कारण मुलं आम्ही जज करतो 3 वर्ष की तो कुठे काम करणार आहे, कुठे आउटपुट देणार आहे. मला असं वाटतं ते स्कूलिंगमध्ये झालं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला बोललो ना की तुमच्या स्कूलमध्ये मुलांना ॲग्रिकल्चर शिकवलं पाहिजे, मुलांना कुकिंग शिकवलं पाहिजे, मुलांना म्युझिक शिकवलं पाहिजे. आपल्याकडे जे 12 बलुतेदार होते ते सगळे स्कूलमध्ये आणले पाहिजे. कारण त्या दिवशी मी तुम्हाला बोललो, मोची नावाचा जो ब्रँड आहे, काय आहे, आपल्याकडे जो पारंपरिक चांभार होता, जो चपला बनवायचा, शूज बनवायचा,
त्याचं एक ग्लॅमरस व्हर्जन मोची आहे. खरं पण आहे. बघा तुम्ही कुठल्याही स्टँडर्ड मॉलमध्ये जा, तुम्हाला मोचीचं शॉप त्याचं दिसतं आउटलेट आहे. हे कोणी केलं असेल, एखादा कोणीतरी मुलगा असेल त्याने बघितलं असेल एखादा सांबार काय करतोय आणि त्याने त्या आयडियाला ग्लॅमराईज केलं आणि केलं. खरं आहे. आपण जर हे 12 बलुतेदार म्हणा किंवा ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस आपण स्कूलमध्ये आणल्या आणि लहान वयापासून मुलांना दाखवलं, तर तो मुलगा 7वी 8वी नंतर विचार करायला लागेल ना की याला मी कसं मार्केट करू शकतो, कसं ब्रँड करू शकतो. करेक्ट. आणि आपलं कसं असतं क्रायटेरिया की मुलाला 60% कमी मिळाले की त्याने आर्ट्सला जाऊ, 60 ते 75 ते 80 पर्यंत मिळाले की त्याने कॉमर्सला जाऊ, 80च्या पुढचा मुलगा सायन्सला जावा, हे ठरलेलं आहे पॅरेंट्स. तर आणि मग तो मुलगा समजा मी 12वीला आजारी पडलो होतो म्हणून मला 59% मिळाले. जर त्या क्रायटेरियाने मी जर गेलो असतो तर मी पुढे आर्ट आणि कॉमर्स आर्ट्स घेतलं असतं आणि पुढे गेलो असतो. पण मी ठरवलं नाही, मला माहिती आहे मी करू शकतो म्हणून, तर मी कंटिन्यू केलं. पण ही जी मार्कांची ग्रेडिंग आहे त्याच्यानुसार आपण आपलं काय करायचं ते ठरवतो, दिस इज कम्प्लिटली रॉंग. आणि त्यात काय असतं, आपण बघा म्हणजे MPSC UPSCचे किती मुलं प्रिपेअर करतात, करोडो मुलं दरवर्षी ट्राय करतात. किती ट्राय करतात, 10-15 वर्ष मुलं ट्राय करत असतात. त्यातून सिलेक्ट किती होतात, 1000 मुलं वर्षाला. म्हणजे उरलेले त्या करोड मधले 1000च सिलेक्ट होतात, उरलेल्या मुलांचे 10 वर्ष आपण वाया घालवतो. करेक्ट. डॉक्टर इंजिनियर बघा, MBBSच्या ऍडमिशनला 2 कोटी डोनेशन द्यावं लागतं मॅडम. त्या मुलाने जर त्या 2 कोटी सुरू होता 10 वर्ष लागतात. आणि प्रॅक्टिस पुढचे 5 वर्ष प्रॅक्टिस करतो, 5 वर्ष शिकतो. सो किती डिफिकल्ट गोष्टी करून ठेवल्यात आपण. आणि MBBSला पॅरेंट एवढे मेहनत करतात, 2-2 वर्ष 12वी नंतर गॅप घेऊन लातूरला जाऊन मुलं अभ्यास करताना बघितले मी. तेवढा जर वेळ तुम्ही व्यवसायात घालवला, तेवढा जर वेळ तुम्हाला ज्या आवडतं त्या गोष्टीत करायला घालवला, तर बदलेल ना गोष्टी. आणि इव्हेंच्युअली हे डाऊन होणार आहे, मी तुम्हाला सांगतो. AI मुळे बऱ्याच गोष्टी बदलणार आहे आणि मग आपल्याला स्कूलिंग मध्ये हे गुरुकुल आणण्याची गरज आहे. म्हणजे मुलांनी स्वतःच म्हणजे सस्टेनेबल झालं पाहिजे की तुम्ही तुमचं अन्न स्वतः तयार करा, तुम्हाला जे आवडते त्याच गोष्टी करा, त्यातूनच लाईफ चांगलं जगणार आहे. मला असं वाटतं की गुरुकुल आणि फ्युचरिस्टिक एज्युकेशन एकत्र आणण्याची गरज आहे. खरं म्हणजे तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे. कारण स्ट्रॉबेरीमध्ये पण आम्ही फक्त अकॅडमिक एक्सलन्सवरती नाही भर देत, मुलांचं होलिस्टिक डेव्हलपमेंट कशी होईल. म्हणजे तो जर स्पोर्ट्समध्ये चांगलं असेल, आता आम्ही काय केलं रिसेंट आहे की आता प्रत्येक मुलाचं इनबाउंड स्किल ओळखणं थोडं मुश्किल आहे. त्यामुळे आम्ही स्कूलमध्ये एक DMIT टेस्ट केली, फिंगरप्रिंट ॲनालिसिस. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिअर होतात की या बाळामध्ये इनबाउंड स्किल काय आहे आणि ॲक्वायर काय त्यांनी केलेलं आहे, पुढचे स्किल जे आहेत. कारण आता CBSE सुद्धा स्किलवरती जास्ती भर देते की तुमच्या डिग्रीपेक्षा तुमच्यातले स्किल हे खूप महत्त्वाचे आहे. इफ यू आर गुड सिंगर, तर मग तुम्ही असं काही एज्युकेशन घ्या की तुम्ही ग्रेट सिंगर असले पाहिजे. जर लता मंगेशकरच्या फॅमिली मला वाटतं फक्त अभ्यासावर भर दिला असता तर कदाचित आपल्याला एवढी छान गायिका ऐकायला मिळाली नसते, किंवा सचिन तेंडुलकर इतका छान स्पोर्ट्स पर्सन झाला. तर खरं म्हणजे एक होलिस्टिक डेव्हलपमेंट खूप महत्त्वाची आहे आणि ती गुरुकुलमधनं होऊ शकते. कारण तुम्ही जसं सांगितलं की मोचीचा जो ब्रँड आहे, की कोणीतरी विचार केलं की अरे हा ब्रँड होऊ शकतो. म्हणजे कोणीतरी, आपण ज्याला 12 बलुतेदारमधले सांबार म्हणतो, की असं बघितलं अरे हा इतकं छान करतो तर मी का नाही, आणि तिथं तो ब्रँड जो आहे तो डेव्हलप झाला. त्याच्यामुळं ह्याची खरंच आणि स्कूल लेवलला खूप गरज आहे. खरं म्हणजे जसं आता तुम्ही फ्युचरिस्टिक एज्युकेशनचा उल्लेख केला, तर स्ट्रॉबेरी स्कूलबरोबर आपलं म्हणजे यावर्षी आपण कोलॅबरेट केलेलं आहे बाप कंपनीबरोबर. मला सांगायला खूप आनंद होत आहे की यावर्षी स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलने बाप कंपनीसोबत कोलॅबरेशन केलेलं आहे फॉर फ्युचरिस्टिक एज्युकेशनमध्ये. आणि त्यामध्ये आपण मुलांना AI असेल, रोबोटिक्स असेल, कोडिंग आहे, सायबर सिक्युरिटी आहे, फायनान्शियल लिटरसी आहे, असे सगळे जे काही प्रोग्राम आहेत ते मुलांना शिकवणार आहोत. तुमच्या मते स्कूलमध्ये किंवा हे एज्युकेशन देण्याच्या मागे मुलांना काय फायदा होऊ शकतो, म्हणजे त्यांच्या भविष्यासाठी, कारण नावच फ्युचरिस्टिक एज्युकेशन आहे. सो मला पहिली गोष्ट तर स्ट्रॉबेरीबद्दल बोलायचं झालं तर मी संगमनेरमध्ये बऱ्याच शाळा बघितल्या आणि जेव्हा मी स्ट्रॉबेरीमध्ये गेलो, पहिली गोष्ट तिथली मुलं मला खूप ब्रिलियंट वाटली आणि हॅपी वाटली. सो ते प्रेशर फ्री वाटली थोडंसं. आमच्याकडे स्ट्रॉबेरीच्या व्हिजिट दरवर्षी येतात मुलं, आणि ते मुलं एवढे क्युरियस आहेत. म्हणजे तुम्ही बघा सॅटर्डेला आमच्याकडे 2-2 कॉलेज असतात व्हिजिटला. ते मुलं जेवढं क्वेश्चन विचारत नाही तेवढे स्ट्रॉबेरीचे मुलं क्वेश्चन विचारतात. म्हणजे मी नेहमी जेव्हा स्ट्रॉबेरीच्या मुलांना फेस केले, मला खूप खूप प्रश्न आलेत समोर आणि खूप चांगले क्वेश्चन आले. त्यामुळे मला असं वाटलं की तुम्ही त्या स्कूलमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांची डेव्हलपमेंट करतायत.
आणि स्ट्रॉबेरीमध्ये आणखी एक गोष्ट आहे, तुम्ही राजकारणी नाही आहात त्यामुळे तुमचा पैसा कमवणं हा उद्देश नसावा नक्कीच कदाचित. नाहीये. तर पॅशन जिथे एकत्र येते ना, वाय आय एम टाईंग अप विथ स्ट्रॉबेरीज, बिकॉज माझ्या डोक्यात काही आयडिया आहेत आणि ते इम्प्लिमेंट करायला मला माझ्या मनासारखा विचार करणार कोणीतरी हवंय. सो वेन दॅट विजन मॅचेस देन इट्स इट बिकम्स इझी टू वर्क. तर मी आमच्या टीमला सांगितलं होतं की तुमच्याशी बोला ह्या गोष्टींबद्दल. AI सायबर सिक्युरिटी वगैरे ही नीड ऑफ अन आवर आहे म्हणून आपण ते घेतोय. पण त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर आमच्या प्रोग्राममध्ये फायनान्शियल लिटरसी आहे. मी तुम्हाला बोललो की तिथे नर्सरी आपल्याला सेटअप करायची आहे, तिथे मुलांना ॲग्रिकल्चर असेल, तिथे 12 बलुतेदार आणायचे आहेत. जी डोक्यातली आयडिया आहे ना ती प्रॅक्टिकली स्ट्रॉबेरी बरोबर मला उभी करायची आहे. आणि इट्स अ गुड स्टार्ट मी म्हणेल. ह्या वर्षापासून आपण ते सुरुवात करतोय. पालकांना वाटतं की कदाचित मुलांना खूप प्रेशराईज होईल, पण मी तुम्हाला खात्री देतो की मुलं खूप जास्त एन्जॉय करतील. करेक्ट. म्हणजे आम्ही प्रॅक्टिकली काही पायलट्स केलेत आणि ते मुलं 7वी 8वीची मुलं ऍक्च्युली इलेक्ट्रिक कार बनवायला शिकलेत, प्रोटोटाइप्स. करेक्ट. पण जेव्हा त्यांना हे कळतं ना तर पुढे जाऊन ते विचार करू शकतात की मी माझी कार मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी टाकू शकतो. करेक्ट. किंवा जेव्हा त्यांना आपण फायनान्शियल लिटरसी शिकवतोय, दे आर वेल प्रिपेअर्ड की मी शेअर मार्केटिंग मध्ये जायला पाहिजे, नाही जायला पाहिजे, मी पैशाची गुंतवणूक करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे. म्हणजे मला लिटरली मास्टर्स होईपर्यंत चेकबुक कसं भरायचं हे माहित नव्हतं. करेक्ट. आणि त्यामुळे काय होतं ना, मी शिकलो त्या गोष्टी पण खूप लेट शिकलो. हे जर त्या वयात आपण शिकलो तर पुढच्या गोष्टी खूप सोप्या होतात असं मला वाटतं. करेक्ट. आणि AI तर गरजच आहे काळाची. मला असं वाटतं की AI पासून पळ कोणीच काढू नये. ते आपण अडॉप्ट केलं तरच आपला फायदा आहे. जर आपण म्हटलं की नाही हे खूप आहे लहान मुलांसाठी तर आपण त्यांचं नुकसान करतोय. जसं आपण आज मोबाईल खूप फ्रीली वापरतो आणि मोबाईलने आपल्या बऱ्याच गोष्टी सोप्या केल्या आहेत, तसंच पुढे जाऊन AIचे गॅजेट्स लोक वापरणार आहेत आणि ते आपलं काम सोपं करण्यासाठी पुढे वापर. त्यामुळे वी आर ॲक्च्युली ब्लेंडिंग दिस टू थिंग्स. आणि मला असं वाटतं की मग ते हे जेव्हा शिकतील, लहान वयातच मुलांना खूप साऱ्या नवीन आयडियाज येतील, त्यांना इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण त्यांना ते इन्ग्रेडियंट्स आपल्या याच्यातून देणार आहोत आणि पुढे जाऊन त्यातून चांगले एंटरप्रिन्युअर्स तयार होतील. आणि मुलं हॉबी बेस्ड लर्निंग वरती फोकस करतील. पालक सुद्धा विचार करतील की अरे माझ्या मुलाला इलेक्ट्रिक कार बनवायला येते तर मी त्याला डॉक्टर व्हायला फोर्स केला नाही पाहिजे. करेक्ट. सो हे जे विजन आहे ना ते पालकांच्या मनातलंही 10वी पर्यंत क्लिअर होऊन जाईल जर आपण हे आता इंट्रोड्यूस केलं. बघा चायनाने 1988ला ह्या सगळ्या पॉलिसीज लॉन्च केल्या की मुलांना स्वतः डेव्हलपमेंटमध्ये टाकलं पाहिजे, त्यांना क्युरियस बनवलं पाहिजे. 1988ला त्यांनी सुरुवात केली म्हणून आज चायनामध्ये जेवढ्या कंपन्या सुरू झाल्या त्या मुलांनी सुरू केलेल्या कंपन्या आहेत. आपण आज त्यांच्या 25 वर्ष मागे आहोत. खूप मागे आहोत. करेक्ट. म्हणजे आता जर आपण पहिलीच्या मुलावरती बाबतीत इक्वल आहोत. नाही पॉप्युलेशन सोडा, पण जर आता आपण पहिलीच्या मुलावरती काम करायला सुरुवात केलं तर 15 वर्षानंतर आपण कुठेतरी ड्रीम बघू शकतो की आपण चायनाशी कुठेतरी कॉम्पिट करायला सुरुवात करू शकतो. अजून 15 इयर्स आपल्याकडे चान्स नाही आहे. करेक्ट. त्यामुळे दिस इज नीड ऑफ अन आवर टू इंट्रोड्यूस समथिंग लाईक दिस इन स्कूल असं मला वाटतं. आणि म्हणून आपण करतोय ते. खरं म्हणजे जे आपण म्हणतो ना आपले विचार किंवा तुम्ही म्हटले की स्ट्रॉबेरी बरोबर तुम्हाला वाटलं की विजन आपलं मॅच होत आहे. मला एक सांगायला आवडेल, 2016मध्ये मी एक कोर्स करत होते आणि त्या कोर्समध्ये ना एक बुक माझ्या वाचण्यामध्ये आलं. दॅट बुक वॉज रिच डॅड पुअर डॅड. आणि जेव्हा मी ते बुक वाचायला सुरुवात केलं तर त्याच्यावरती पहिली लाईन मी वाचली, म्हणजे बुक ओपन केल्यावरती, की मुलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी शाळा काहीच करत नाही. आणि ती वाक्य वाचल्यानंतर मी म्हटलं ही तर आपल्याला चपक्राक आहे कारण आपणच काही करत नाही आहे. अँड देन आय स्टार्टेड सर्चिंग समथिंग फॉर द स्टुडंट्स. आणि मग त्यावेळेला NISA म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट यांनी एक बुक काढलेलं होतं मुलांना फायनान्शियली लिटरेट करण्यासाठीचं. सो दॅट इयर वी हॅव स्टार्टेड द फायनान्शियल लिटरसी इन आवर स्कूल 2016. तर त्यावेळेला महाराष्ट्रात स्ट्रॉबेरी ही एकमेव शाळा होती की जी फायनान्शियल लिटरसी मुलांना शिकवत होती. तर आम्हाला 3 वर्ष मनी स्मार्ट स्कूल म्हणून त्याचा अवॉर्ड पण मिळालेला आहे. मी जेव्हा श्रीकांतजींशी भेटले किंवा तुमच्या टीमशी भेटले तर मला लक्षात आलं की अरे ज्या काही गोष्टी रिक्वायर्ड आहेत आज त्याचं करिक्युलम तुम्ही खूप छान डेव्हलप केलं. इवन लास्ट टाइम जेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं मॅडम तुमची मुलं येऊन गेली, खूप सुंदर प्रश्न विचारतात हे ते, आणि मी आली होती त्यावेळेला त्यांच्यासोबत, तर त्यावेळेस मी तुम्हाला मात्र हे सांगितलं होतं की सर तुम्ही इतकी छान बाप कंपनी सुरू केली आहे, मुलांना सॉफ्टवेअर डेव्हलप करायला सांगताय, पण हे होतं 10th नंतर. जर ही गोष्ट तुम्ही स्कूलमध्येच त्यांच्यामध्ये बिंबवलं
तर खूप छान होईल. एखादा असा करिक्युलम तुम्ही डिझाईन करा. नाही, तेच. हे मी तुम्हाला रिक्वेस्ट केली होती Yes, yes, त्यावेळेला. yes. ऑफकोर्स ती डोक्यात ठेवूनच मी सगळं पुढे केलं. आणि काय माहिती आहे का, इट्स अ नीड ऑफ एन आवर. मी जसं तुम्हाला बोललो की मला असं वाटतं की 12वी नंतर IT शिकणं हम्म. हे काही मॅन्डेट नाही आहे. नाही आहे. आपण म्हणजे 3री-4थी पासून सुरू केलं ना तर 12वी पर्यंत हे सगळं होऊन जाईल. हा, म्हणजे ती तिथून पुढे बीजे मुलांना रुजवली जातील. एक्झॅक्टली, कारण मुलांना पॅशन असतंच ते. म्हणजे किती मुलं मोबाईलमध्ये बिझी असतात आज बघा. ती एनर्जी जर आपण त्यांची राईट डायरेक्शन मध्ये नेली तर 12वी पर्यंत त्यांचं ITचं एज्युकेशन सगळं होऊन जाईल. करेक्ट. म्हणजे पुढे जाऊन त्यांना 4 वर्ष 5 वर्ष इंजिनिअरिंगची त्याच्यामध्ये टाकण्याची गरज नाही. ते बिझनेस शिकू शकतात, ते आणखी काही गोष्टी शिकू शकतात. तर आय थॉट की लेट्स इंट्रोड्यूस इट फ्रॉम 4th ग्रेड. करेक्ट. 12वी पर्यंत मुलं, कुठलाच मुलगा त्याला IT वेगळं शिकण्याची गरज लागणार नाही. आणि आपण इंजिनिअरिंग इन IT, इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स या सगळ्या ट्रेड बंद करून टाकू शकतो. आणखी एक गोष्ट मी बोलतोय की मला CBSE ICSE बोर्डाबद्दल काही वाद नाही, पण जी रॅट रेस लागली ना ती मुलांवरती प्रचंड प्रेशर टाकणारी आहे. तर माझं स्वतःचं असं स्वप्न आहे की पुढे जाऊन ह्या सिस्टमला एक ऑल्टरनेटिव्ह आपण दिला पाहिजे. सो वी शुड हॅव आवर ओन बोर्ड येस. ऑफ एज्युकेशन, आणि जे पूर्ण प्रॅक्टिकल असेल, जे पूर्ण फ्युचरिस्टिक असेल, ज्याच्यामध्ये गुरुकुलचं फ्युजन असेल. येस. येस. आणि हे बोर्ड रेकग्नाइज असलं पाहिजे. याच्यामध्ये 100% गोष्टी प्रॅक्टिकल असल्या पाहिजे आणि मुलं त्यातून वेगळ्या गोष्टी त्यांनी तयार केल्या पाहिजे. काय होतं, किती तुम्ही करताय, आय अप्रिशिएट. आणि मी स्ट्रॉबेरी एक डिफरंट स्कूल बघितलंय, पण तरी सुद्धा तुम्हाला त्या बोर्डचा प्रेशर आहे. तुमचा सिलेबस त्या स्ट्रक्चर मध्ये राहणं मॅन्डेट आहे. आणि त्यातून मी काय बघतो, एक्झॅक्टली. पण त्यातून एक प्रॉब्लेम काय माहितीये का, बऱ्याचशा स्कूल्समध्ये मी बघतो की जे प्रोजेक्ट्स देतात ते प्रोजेक्ट्स कोण करतं, पॅरेंट करतात घरी जाऊन. मग ती कॉम्पिटिशन कोणामध्ये असते, पॅरेंट्स मध्ये असते. आणि मग ज्या मुलाचे पॅरेंट एवढे टॅलेंटेड नाहीये तो मुलगा इव्हेंच्युअली मागेच पडतो ना, त्याचा कॉन्फिडन्स डाऊन होतो. किती रॉंग करतोय आपण मुलांसोबत. आणि स्कूल ओनर सुद्धा एवढे, म्हणजे मी शहरातले गॅदरिंग प्रोग्राम बघितलेत, एवढी प्रचंड पैसा टाकला जातो त्याच्यावरती आणि मुलांना कुठल्या तरी इंग्लिश गाण्यांवरती नाचायला लावलं जातं, हे केलं जातं. म्हणजे का, तुम्ही करा, पण ते असं नका करू की मुलांना, जे पॅरेंट गरीब आहे किंवा जे पॅरेंट्स थोडेसे अंडर प्रिव्हिलेज्ड आहेत त्यांना भीती वाटेल त्या कॉम्पिटिशनची. तर एज्युकेशन शुड बी इक्वल टू एव्हरीवन. पण आपण त्याचा एवढा बाजार केलाय ना, तो बाजार आपण कमी केला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की स्ट्रॉबेरीला आपण एक मॉडेल म्हणून मी बघतोय की माझ्या मनातल्या ज्या आयडिया आहेत त्या मला तुमच्याबरोबर, तुमचं विजन बरोबर मॅच होते, म्हणून ते एक्सपेरिमेंट करता येतील. आणि इव्हेंच्युअली 2 years 3 years डाऊन द लाईन आपण दोघेही बसून असा विचार करू शकतो की वाय नॉट टू हॅव अ डिफरंट बोर्ड विच इज अन ऑल्टरनेटिव्ह टू CBSE and ICSE. सो दॅट इज वेअर आय एम गोईंग और आय एम थिंकिंग. आता सध्या बाप कंपनी ही इंडिया व्यतिरिक्त अजून किती कंट्रीज सोबत काम करत आहे? वी आर वर्किंग विथ सम युरोपियन आणि US कंट्रीज. US मध्ये मोस्टली आमचे बरेच कस्टमर्स आहेत. आणि या वर्षापासून आम्ही इंडियन मार्केटमध्ये पण बऱ्यापैकी इंट्रोड्यूस व्हायला सुरुवात केली. वी आर लाईक, बराचसा फोकस आहे की इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपण कसं एक्सपॅन्ड करू शकतो. सो प्लॅन आहे ह्या वर्षी आम्ही दुबईचं ऑफिस सुरू करायचा विचार करतोय, सो दॅट वी कॅन टार्गेट मिडल ईस्ट अँड आफ्रिका, लॅटिन अमेरिका. कारण आपण गावातून सॉफ्टवेअर बनवतोय, सो आमचं कॉस्ट ऑफ बिल्डिंग खूप कमी आहे. सो वी कॅन टार्गेट द लो इकॉनॉमिक कंट्रीज. ऑस्ट्रेलियामध्ये काही कस्टमर आहेत. ऑस्ट्रेलियाच्या बाजूला PNG म्हणून एक कंट्री आहे, तिथे आम्ही एक टीम सेटअप करतोय. So we have a vision to go across all the low economic countries, and we are anyways working with US and Europe right now. Okay, great. सो ज्या फॉरेन कंपनीज आहेत तर त्यांचे सॉफ्टवेअर ही आपल्या बाप कंपनीची मुलं डेव्हलप करतात. सो डू दे ट्रस्ट की माझं सॉफ्टवेअर छान बनलं जाईल, किंवा कशा पद्धतीने काही डाऊट और असं काही तुम्हाला कधी? नाही, म्हणजे आम्ही आता ह्या स्टेजला आहोत की US चे 2 स्टेट आता आमचं सॉफ्टवेअर वापरायला लागले. ओ, सो वी आर दॅट मच ऑथेंटिक अँड व्हॅलिडेटेड. काय ना, आमच्याकडे मिक्सचर आहे. म्हणजे आय एम नॉट द सिंगल पर्सन हु इज एक्सपिरियन्स्ड. मिडल लेअर जे आहे ते बऱ्यापैकी 10 वर्ष एक्सपिरियन्स, 15 वर्ष एक्सपिरियन्स लेअर मधला आहे. ओके. त्यांच्याबरोबर ही सगळी ज्युनियर मुलं काम तयार होत आहेत. त्यामुळे ती क्वालिटी आपण मेंटेन करतोय. जी पुण्यात मुंबईतल्या कंपन्या करतात ती आपण क्वालिटी मेंटेन करतोय. आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची लाईफ सायकल आहे, म्हणजे त्यात सगळ्या स्टेजमधून ते सॉफ्टवेअर जातं. वेल टेस्टेड असेल तरच ते लॉन्च होतं. त्यामुळे क्लायंटही तेवढे हे असतात, म्हणजे सगळ्या प्रोसेसमधून गेलं तरच ते ॲक्सेप्ट करतात ना. सो वी हॅव बीन एबल टू मेंटेन दॅट क्वालिटी अँड दॅट इज माय विजन, राईट. म्हणजे
पुण्यात मुंबईत जे बिल्ड होतंय ते इथे बसून बनलंच पाहिजे, तरच आपल्यावर क्लायंट ट्रस्ट करणार आहे. अँड वी हॅव बीन एबल टू डू दॅट फ्रॉम पास्ट 1.5 year. ग्रेट. इथली जी मुलं आहेत त्यांच्या वडिलांना नक्कीच प्राऊड फील होत असेल की माझा मुलगा अशा सॉफ्टवेअर बनवत आहे वगैरे. नाही म्हणजे मी ते सॅटिस्फॅक्शन लेवल बघतो ना, की खरं. बरेच पॅरेंट येऊन भेटतात आणि ते पहिलं वाक्य त्यांचं असतं की तुम्ही करून दाखवलं खरं मला. आहे. म्हणजे त्या भाषेमध्ये नाद केला पण वाया नाही गेला असं. त्यामुळे ते खूप चांगलं वाटतं बघायला. आणि काय होतंय, प्रत्येकाला फायनान्शियल सपोर्ट मिळालाय. खरं. म्हणजे पूर्वी असं होतं की सिजनली कांदे झाले, टोमॅटोला भाव मिळाला तरच त्यांचं लाईफ आहे. आता मुलावरती ते डिपेंड आहे की चल आपल्या घरात फिक्स पगार येणार आहे, येतं. आठवड्याचा बाजार नक्की होणार खरं आहे. आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठी एखाद्या आहे शेतकरी शेतकऱ्यांसाठी. फॅमिलीसाठी. काही सक्सेस स्टोरी एखादी? खूप आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की पारेगावमध्ये बसून आता आपल्याकडे खूप सारे AI बेस्ड TTS मॉडेल डेव्हलप होत आहेत. म्हणजे मराठी डायलेक्ट्सवरती काम करणारी आपली म्हणजे जे सर्व AI करतं इंडियामध्ये ते आम्ही इथे करतोय. आमचे काही प्रोडक्ट्स त्याच्यावरती लॉन्च झालेत. नंतर मग अजून आहे की इथल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी आमच्याकडे ऑटोमेटेड AI बेस्ड फॉगर्स बनवलेत. म्हणजे गोठ्याचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी किंवा पोल्ट्रीचं टेम्परेचर. म्हणजे मला हे मी का सांगतोय तुम्हाला की दे आर सीइंग द प्रॉब्लेम अराउंड. म्हणजे जे मोटरचे ऑटो आपण अगोदर परचेस करायचो ते आता बाप कंपनीमध्ये बनले जात आहेत. करेक्ट करेक्ट. सो त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेतले आहेत. अँड दॅट इज व्हॉट मेन आउटकम आय वुड से. की काय असतं ना, स्टार्टअप म्हणजे काय की तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे प्रॉब्लेम बघतात ते प्रॉब्लेम जर तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून सोडवणार असाल तर तुमची आयडिया सक्सेसफुल होते. कारण दॅट्स अ नीड ऑफ अ पीपल ऑर सराउंडिंग तुमच्या आजूबाजूचे आहे. तर आम्ही ते एक्झॅक्टली करतोय आणि ते मुलांनी तसा विचार करायला सुरुवात केली. ही खूप मोठं अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. कारण मला तेच हवं होतं की तुम्ही आता बघा पुढे जाऊन मी तर हे पण एनविजन करतोय की गवत कापणारा किंवा घास कापणारा रोबोट ह्या मुलांनी बनवला पाहिजे. म्हणजे तसे रोबोट्स आहेत पण तो माणसासारखा दिसेल, ह्युमनॉइड्स जे चायना डेव्हलप करते, तर तसं आपण इथे बनवलं पाहिजे आणि त्या लेवलला आपण काम करतोय. म्हणजे आम्ही आता आमची स्ट्रॅटेजी चेंज केली. वी आर AI फर्स्ट, वी आर मशीन फर्स्ट, नॉट द कम्प्युटर फर्स्ट. कारण पुढे जाऊन काय होणार आहे, सगळे सोल्युशन व्हाईस बेस्ड येणार आहे किंवा सगळा इंटेलिजन्स तुम्ही मशीनमध्ये रोबोट्समध्ये आणणार आहे. लोक लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये काही करत बसणार नाही. ते त्या बॉट्सवरती काम करतील किंवा त्या मशीन्सवरती काम करतील. त्याच्यामध्ये आम्ही आता इंटेलिजन्स टाकायला सुरुवात केली आणि हे पारेगावमधून होतंय याचा अभिमान आहे मला. खरं आहे. जसं आता आपण बोललो की बाप कंपनी आणि स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडियम स्कूल आपलं कोलॅबरेशन आपण आता यावर्षी साईन केलं आहे. तर पॅरेंट्सला मुलांमध्ये असा काय डिफरन्स जाणवेल ह्या सगळ्या प्रोग्राम जेव्हा आपण प्रॉपरली एक्झिक्यूट करू शकतो? काय होतं ना, क्युरिओसिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग माझ्यामध्ये. म्हणजे जिज्ञासा मुलांची डेव्हलप होणं खूप गरजेचं असतं. पण ज्या मेकॅनिकल लर्निंगमध्ये आपण मुलांना टाकतो, मेकॅनिकल इन द सेन्स की हाच धडा वाचायचा आहे, एवढेच मार्क्स मिळवायचे आहेत, नंतर याच्यानंतर तू म्हणजे 7वी-8वी पासून JEE वगैरे प्रिपरेशन चालू होते. विचार करा कधी करायचं आहे. फाउंडेशन म्हणजे अननेसेसरी पेन आहे ना. पॅरेंट्स फोर्स करतात. सो हे एवढं मला भयानक वाटतं की याने तुम्ही त्या मुलांची क्युरिओसिटी पूर्णपणे किल करताय. पण विथ बाप कंपनी, फ्युचर एक्स मॉडेल आणि स्ट्रॉबेरीमध्ये आपण जे काही करायचा विचार करतोय, मला असं वाटतं की तुम्ही खूप सारे एंटरप्रिन्युअर माइंडसेट तयार कराल. करेक्ट. म्हणजे ते मुलं जॉबचा विचार कदाचित करणार नाही. दे विल थिंक ऑफ स्टार्टिंग देअर ओन बिझनेसेस. म्हणजे आज ॲमेझॉनवरती गोवऱ्या विकल्या जातात किंवा पॅक केलेली माती विकली जाते. ते गोखरं असतात. तुम्ही आता तुम्हाला माहीत नसेल पण गावाकडे काटे असतात, ते आम्ही त्याला जाळून टाकायचो. परवा मी बघितलं 310 रुपयाला ते मिळतात ॲमेझॉनवरती. म्हणजे ह्या मुलांना ते शिकणं खूप गरजेचं आहे. खूप शिकणं गरजेचं आहे ते. आणि ते आपण मुलांना तो माइंडसेट बिल्ड करणार आहे. आणि इमॅजिन जर तुम्ही इलेक्ट्रिक कारचा प्रोटोटाईप आता बनवताय तर तुम्ही पुढे जाऊन का विचार करणार नाही की ही कार मोठ्या मॉडेलमध्ये मी तयार करायचा प्रयत्न करेल. किंवा आपण रोपटे घेतो, सॅपलिंग्स जे घेतो ते नर्सरीमध्ये जाऊन घेतो. ती नर्सरी कोणी टाकलेली असते, एखाद्या BSc ॲग्रीवाला झालेलं. तुम्ही नर्सरी स्कूलमध्ये प्रोफेशनली मुलांना का शिकवत नाही? जर मुलांनी ते झाड लावण्यापासून त्याची लाईफ सायकल शिकले तर ते पुढे जाऊन मोठं चांगलं मॉडर्न ॲग्रिकल्चर फार्म तयार करू शकतील ना. आणि त्याच्यात प्रचंड पैसा आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या तुम्ही दुबईमध्ये बघा, कितीतरी आउटसाईड फार्म्स असे तयार झाले शेतीचे. तर ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी. म्हणजे आपण आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींचं जर नीट मार्केटिंग केलं तर आपण इंटरनॅशनली खूप मोठा बिझनेस करू शकतो.
हे त्या मुलांना शिकवण्याची गरज आहे. खरं आहे. उगाच आपण एक टार्गेट ठेवलं असतं पॅरेंटने, याला डॉक्टर करणार, इंजिनियर करणार, UPSC करणार, MPSC करणार. हे ट्रेडिशनल पाथ आहे ना, मला ब्रेक करावेसे वाटतं. खरं आहे. कारण आज तुम्ही बघा, AIचं 90% काम हे डॉक्टरचं 90% काम हे AI करणार आहे. रोबोटिक्सने ऑपरेशन्स होतात आता सगळे. दुसरी गोष्ट, वकिलांचं तर काम झिरोच झालेलं आहे. आपण वकील कशाचे पैसे घ्यायचे? ड्राफ्टिंगचे. आज AI तुम्हाला सगळे डॉक्युमेंट ड्राफ्ट करून देणार. अजून 2 वर्ष थांबा, हे सगळे प्रोफेशनल डेंजरमध्ये आहे. पण मग काय, तर हा जो माइंडसेट बिल्डिंग आहे ना, ते आपण करणार आहे. आणि मला वाटतं स्ट्रॉबेरीला जे मॉडेल स्कूल म्हणून घेऊन चाललंय, मी तुम्हाला गॅरंटी देतो, इट विल बी वन ऑफ द बेस्ट स्कूल इन दॅट थिंकिंग. आणि प्रत्येक पालकाला वाटतं की माझ्या मुलाला मला असं काहीतरी द्यायचं आहे, पण ते आहे ना, त्यांना ते भीती असते की बाकीच्यांचा मुलगा पुढे जाईल. पण हे चेंज होणार आहे. खरं. तुम्ही आता जे सांगितलं की इट इज राईटली करेक्ट, की आम्ही ना कोविडच्या पहिले मुलांना फार्मिंग शिकवायचो. म्हणजे खूप सारे सॅपलिंग्स लावून वेगवेगळे, कारण आम्हाला वेगवेगळे टाईप ऑफ प्लांट्स दाखवायचे असते, बुशेस कोणते आहेत किंवा ट्रीज कोणते असतात, क्रीपर्स काय आहेत वगैरे असे. कोविडच्या पूर्वी ते केलं, पण अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे एक सिलेबस नव्हता स्ट्रक्चर्ड असा. सो जो आता आपण एकत्र बसून तो करूयात. आणि खरंच याची गरज आहे. पॅरेंट्स म्हणायचे की आम्हाला ना नेहमी भाजी विकत घेताना ह्याच्यात केमिकल तर नाही ना, ह्याच्यात पेस्टिसाईड तर नाही ना, अशी एक भीती असते. म्हणजे फ्री माइंडेड आम्ही मुलांना ते खायला देऊ शकत नाही. पण जेव्हा आपण मुलांनाच या सगळ्या गोष्टी करायला शिकवू, तर मला वाटतं नक्कीच आपण एक हेल्दी फूड पण देऊ शकतो. एक चांगलं त्यांच्या हेल्थवर पण काम आपल्याला करता येऊ शकतं. पालकांनी मुलांकडे बघताना आता कोणत्या नवीन दृष्टिकोनातनं बघितलं पाहिजे? कारण तुम्ही तर म्हणताय की त्यांच्या डोक्यामध्ये तेच आहे, डॉक्टर, इंजिनियर, हे ते. तर आता काय पालकांनी विचार केला पाहिजे आपल्या मुलाच्या भविष्याकडे बघून? मी सगळ्या पालकांना हे सांगू इच्छितो की तुम्ही ज्या गोष्टी ट्रेडिशनली विचार करत आलात, त्या सगळ्या गोष्टी आता बदलणार आहेत. तुमचा मुलगा जर पहिलीत असेल, तर अजून 10 वर्षांनी काय असेल, यू कॅनॉट रिअली इमॅजिन. आणि हे एवढं पुढच्या 2 वर्षात बऱ्याच गोष्टी बदललेल्या असतील. कारण आपण जेवढी ट्रेडिशनल कामं करत आलोय, प्रत्येक लोक शोधायला लागले त्याला पर्याय काय, आपण ह्याला मशीनने किंवा AIने वापरून कसं करू शकतो. त्यामुळे हे जे ट्रेडिशन, मगाशी मी बोललो ना की आजकाल एक चायनामध्ये ते ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी इन्स्टॉल झालेलं आहे की तुम्ही दवाखान्यात जर गेला, तर तुम्ही तुमचे म्हणजे टेम्परेचर वगैरे ते मशीन सगळं बघतं. आणि मशीनच सांगतं की तुम्हाला प्रिलिमिनरी कुठलंही मेडिकेशन करण्याची गरज आहे. त्यामुळे जे टिपिकल डॉक्टर होते, ज्यांच्याकडे आपण जाऊन फक्त गोळ्या औषधं लिहून येतो, त्यांचं काम ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या फील्ड आहे ना, ह्या प्रत्येक पालकाला हा विचार करण्याची गरज येईल की आता वेगळं काय. करेक्ट. कारण AI बरंच काम करेल. मी म्हणजे मागे इलॉन मस्क बोलला होता, निखिल कामत बरोबर इंटरव्ह्यू झाला, की 10 वर्षानंतर जॉब करणं हे ऑप्शनल असेल. म्हणजे आपण जसं आता बोलतो ना की नोकरी लागलीच पाहिजे, पैसा कमवलाच पाहिजे, 10 वर्षानंतर तुमचे बरीचशी कामं हे असे ऑटोमेट झालेले असेल. मग तुम्ही काय करणार? मग तुम्ही एखादी एकर शेती घ्या, तिथे ऑर्गॅनिक व्हेजिटेबल ग्रो करा, तुम्ही चांगलं खा, चांगलं एन्जॉय करा. सो जर 2च ऑप्शन आहे, एक तर तुम्ही AIचा वापर करून आणि ह्या जुन्या सगळ्या गोष्टी एकत्र आणून तुम्ही चांगलं लाईफ जगायला शिका, किंवा मग ह्याचा वापर करून लहानपणातच मुलांचा माइंडसेट असा बिल्ड करा की ते त्यांचं काहीतरी करतील. करेक्ट. हा माइंडसेट चेंज होण्याची पालकांमध्ये खूप गरज आहे असं मला वाटतं. आणि अपॉर्च्युनिटीज खूप आहे. बघा, चायनाने काही 30-35 वर्षापूर्वी सुरू केलं होतं, आज ते जगावरती राज्य करत आहे. आपण आता सुरू केलं तर आपण 10-15 वर्षानंतर मुलांना सांगू शकतो की हा तू हे करू शकतो, इथे तू ह्या गोष्टी तयार करू शकतो आणि ह्या कंट्रीला बाहेर पाठवू शकतो. करेक्ट. मी पूर्णपणे हे नाही बोलत की नोकऱ्या बंदच होणार आहे, पण मी हे बोलतोय की नोकऱ्यांचं स्वरूप बदलणार आहे. करेक्ट. त्यामुळे हे जे टिपिकली जर एखादा पालक, त्यांचा मुलगा जर आता 1ली-2रीला असेल आणि तो जर म्हटलं की मला याला डॉक्टर करायचंय, तर फॉरगेट अबाउट इट. करेक्ट. यू कॅनॉट रिअली इमॅजिन की 10 वर्षानंतर डॉक्टरची सिच्युएशन काय असेल. करेक्ट. कदाचित तो डॉक्टर असेल, पण तो डॉक्टर AIचं कमांड शिकेल, तो त्याचा वापर करून कसं करेल. सो थिंग्स विल कम्प्लिटली चेंज. मी तुम्हाला सांगतो की हे जे फार्मसी, मेडिकल, हे सगळे जे कॉलेजेस आहे, ह्यातले अर्धे किंवा 75% बंद होतील. म्हणजे दिस इज माय परसेप्शन, आय वुड से. बट थिंग्स विल ड्रास्टिकली चेंज. तेव्हा पालकांनी हा विचार केला पाहिजे की आपण आपल्या मुलाला नीट कसं घडवलं पाहिजे, त्याला लाईफ कशी जगायला शिकवली पाहिजे, त्याला क्युरिओसिटी कशी स्ट्रेंथन होऊन दिली पाहिजे, आणि त्या रॅट रेसमध्ये आपण त्याच्यातून कसं मुलाला बाहेर आणू शकतो. आम्ही एक विषय आमच्या फ्युचर एक्स लॅबमध्ये टाकला आहे, तो म्हणजे सिविक सेन्स.
आपण नागरिकशास्त्र हा विषय 15 मार्काचा असायचा आम्हाला 10वीपर्यंत, आणि तो नेहमी आपण ऑप्शनलला सोडायचो. पण त्याच्यामुळे एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय की आपण नापास झालेले किंवा एकदम गुंड प्रवृत्तीचे लोक संसदेत पाठवतो, मंत्रालयात पाठवतो, कारण आपण नागरिकशास्त्राकडे कधी लक्षच नाही दिलेलं. आणि त्यातून आपण मागे पडत चाललोय. त्यामुळे नागरिकशास्त्र शिकण्याची खूप गरज आहे. लोकांना त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, कसं वागलं पाहिजे, पॉलिटिकल रिस्पॉन्सिबिलिटी हे कळणं पण खूप गरजेचं आहे. त्यामुळे ह्याही गोष्टी आम्ही इन्क्लूड केल्या आहेत आपल्या फ्युचर एक्स लॅबमध्ये, आणि त्याला आपण तेवढा इम्पॉर्टन्स देतोय. आता आपण स्ट्रॉबेरी बरोबर तर कोलॅबरेशन केलंय. तुम्हाला जर इंडियन एज्युकेशन सिस्टीम रिडिझाईन करण्याचा चान्स मिळाला तर सगळ्यात पहिलं कोणती गोष्ट बंद कराल? CBSE ICSE बोर्ड बंद करून तुम्ही आम्हाला बंद नाही, मी तुम्हाला माझं विजन सांगितलं की नाही, बोर्ड बंदपेक्षा मला वाटतं एक्झाम. मॅडम, जे पूर्ण बोर्डचं डिझाईन करतात ना पॅटर्न, त्यांचाच माइंडसेट एवढा रटाळ आहे की आपण त्यांना बदलायला जाऊ शकत नाही. ते स्वतःला त्यातले मास्टर्स समजतात. ओके, तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये ऍग्रिकल्चर वगैरे सगळं टाकलं, बोललात तुम्ही. किती CBSE स्कूल हे करतात बरं? नाही. तुम्ही सांगा, मग आपण त्यांना शिव्या देऊ नये का? तुम्ही तुमच्या मुलांसाठी नीट काही करताय, इतर किती मुलं सफर करतात या गोष्टींमुळे. इव्हन आमच्याकडे 8th स्टँडर्डला एक लेसन आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा बायोगॅस वरती एक हे होतं लेसन. मी लगेच माझी ती सायन्स टीचरवर मी अशी डिस्कस करत होती, तर मी म्हटलं काय घेतलंस आज? ती म्हटली बायोगॅसवरचं आज लेसन होता. म्हटलं हो का? इवन तो मी माझ्या स्कूलमध्ये, आमच्या स्कूलमध्ये एक गाय आहे आणि तिचं बछडं आहे. मी माझ्या स्कूलमध्ये तो माणूस बोलवला, म्हटलं बायोगॅस प्रोजेक्ट सुरू करा इथे, मुलांना प्रॅक्टिकली बघू द्या की तो कसा तयार होतो गॅस आणि त्याच्यावरती अन्न कसं शिजवलं जातं. म्हणजे जेव्हा प्रॅक्टिकली मुलं ह्या गोष्टी शिकतील ना, त्यावेळेला त्यांना जास्ती इंटरेस्ट त्या सगळ्या गोष्टीचा. म्हणजे मी स्वतः पण हे मानते की ह्या गोष्टी केल्या पाहिजे, पण वेळेअभावी नाही करतायत प्रत्येक गोष्ट. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये व्हिजिट केली, त्यांच्या सगळ्या लॅब बघितल्या, सगळ्या चांगले टूल्स होते, पण त्या मुलांना काहीच येत नाही. म्हणजे मेकॅनिकलच्या मुलांना माहीतच नाही ते रिपेअरिंग कसं करायचं, ते मशीन जोडायचे कसे. तिथे सोलारचं बरेच एक्सपेरिमेंट ठेवले होते, पण त्या मुलांना माहीत नाही की ती सोलारची एनर्जी याच्यात कशी कन्वर्ट करायची. मग तुम्ही का ठेवताय ते सगळं? म्हणजे इंजिनिअरिंगचं जर तुम्ही ॲक्च्युअल प्रॅक्टिकल यूज शिकवत नसेल मुलांना, इंजिनिअरिंगचे मुलं काय करतात, ते चांगले मार्क्स काढणं आणि कॅम्पस मिळवणं हेच त्यांचं टार्गेट असतं. सो आवर कम्प्लीट सिस्टम इज बॅड, मी तुम्हाला ते सांगेल. सो नाव देर इज अ नीड. आता मी बायो-CNGचा प्रोजेक्टचा स्टडी करतोय, मला तो एक प्लॅन टाकायचा आहे. आय विजिटेड 2-3 म्हणजे प्लॅन्स टू सी, आणि मला त्यातलं काहीच कळत नाही. जर तुम्ही जसं बायोगॅस माझ्या शाळेत असतं तर मला आज त्याचं खूप सारं नॉलेज असतं, आणि आय कुड हॅव थॉट टू स्टार्ट समथिंग लाईक दॅट मच बिफोर द टाइम. करेक्ट. सो ह्याची गरज आहे असं मला वाटतं. तुम्ही जर मला म्हटलं तर काय चेंज करण्याची गरज आहे, आय विल डेफिनेटली रिडिझाईन न्यू बोर्ड, गेट इट अप्रूव्ड फ्रॉम इंडियन एज्युकेशन सिस्टम, bring in all these kind of practical experts together and then form the body. म्हणजे जी अशी बॉडी जे त्याला इनपुट देतील. म्हणजे एखादा ऑर्गॅनिक फार्मचा खूप मोठा एक्सपर्ट असेल, एखादा बायो गॅसवाला एक्सपर्ट असेल, एखादा मेकॅनिकलवाला एक्सपर्ट असेल, एखादा महिंद्रातला जे इलेक्ट्रिक कार बनवला, आणि ते त्या लोकांची बॉडी तो डिझाईन करेल सिलेबस, आणि मग ते बोर्ड लॉन्च होईल. अशा प्रकारचं माझं विजन आहे, आणि आय होप पुढे जाऊन तसा विचार कुठेतरी येईल, आणि नाही झालं तरी आपण करूयात. नक्कीच काहीतरी एक नवीन लोकांना थॉट प्रोसेस देण्याची आता खूप गरज आहे पालकांना. आता हा पॉडकास्ट सगळेजण बघता आहेत, तर इमेजिएट इफेक्टवरती वन ॲक्शन अशी काय असेल जी पॅरेंट्सनी लगेच घेतली पाहिजे? सो फर्स्ट थिंग, माइंडसेट चेंज झाला पाहिजे शिक्षणाबद्दलचा. दुसरी गोष्ट, जसं मी तुम्हाला बोललो की US मध्ये एक गोष्ट मी बघतो की मुलांमध्ये ती ऑनेस्टी, मुलांमध्ये तो लॉयल्टी, किंवा मुलांमध्ये तो हंबलनेस दिसून येतो. तो आपल्या मुलांमध्ये दिसत नाही. आपण ॲरोगंट जनरेशन तयार करतोय, आणि तिथे हंबल जनरेशन तयार होतंय. आणि त्याला कारण असं आहे की व्हॅल्यू एज्युकेशन कुठेतरी कमी पडतोय, आणि ते व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजेच मूल्य शिक्षण मुलांना घरी मिळायला पाहिजे आणि शाळेतही मिळायला पाहिजे. तर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण जर तुम्ही if you are not a good citizen, if you are not a good human being, then you cannot do good things, आणि कुठे ना कुठेतरी तुम्ही त्याला सफर करणार आहात. तर मला असं वाटतं पालकांनी ते बदलण्याची खूप जास्त गरज आहे, आणि त्याच्यावरती तुमच्या मुलांना फोकस करा. कारण एक चांगला ह्युमन बनवून तो लाईफमध्ये काही ना काहीतरी करतोच, पण जर तुम्ही एक लक्ष नाही दिलं तर तो मुलगा तो पुढे जाऊन काही ना काहीतरी खराब गोष्टी करतो. त्यामुळे पालकांनी हे घेण्याची गरज आहे
अप्रोच चेंज करा. मला असं वाटतं की डू नॉट थिंक ऑफ दिस रॅट रेस. आणि बरेच पालक त्याला कन्व्हिन्स्ड आहे, फक्त त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळत नाही जो आपण देऊ शकतो. आणि विचार करा आउट ऑफ बॉक्स या गोष्टींचा. तुमच्या मुलाला चांगलं ह्युमन बिईंग बनवा, त्यांना फ्युचरिस्टिक एज्युकेशन द्या, त्यांना व्हॅल्यूज द्या. आय एम शुअर यू विल बी व्हेरी हॅपी ॲज अ पॅरेंट इन फ्युचर. दॅट इज वॉट आय वुड लाईक टू से टू एव्हरी पॅरेंट. येस, ग्रेट. थँक्यू सो मच सर. खूप छान उत्तरं तुम्ही दिली. आत्ताच आपण रावसाहेब घुगे सरांनी जी काही भविष्यातल्या स्कूलबद्दल जे काही त्यांचं मत व्यक्त केलं, खरंच प्रत्येकाला हे पटण्यासारखं आहे. आजकाल फक्त मार्क्सच्या रॅट रेसमध्ये मुलांना न अडकवता त्यांना कसं पण स्किल शिकू शकतो, जेणेकरून 10 वर्षानंतर ते सर्वाईव्ह होऊ शकतात. कारण आता AI मुळे जग खूप फास्ट बदलत आहे. आज ज्या प्रोफेशनला आपण खूप महत्त्व देतो, डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील किंवा तत्सम, याला 10 वर्षानंतर तितकंसं महत्त्व कदाचित राहणार नाही. आपल्याला टेक्नॉलॉजी पण शिकायची आहे, आपल्याला व्हॅल्यूज पण स्वतःमध्ये इन्कल्केट करायच्या आहेत आणि आपल्याला 10 वर्षानंतरचं माझं मूल कसं असेल, ते किती आनंदी राहील का? कारण आज आपण मार्क्सला महत्त्व देतोय, पण कदाचित 10 वर्षानंतर त्याला 0 व्हॅल्यू असेल, तुमच्या स्किलला व्हॅल्यू असणार आहे. त्यामुळं प्रत्येक पालकांनी हा विचार करा, माझं मूल किती वर्षाचं आहे आणि 10 वर्षानंतर त्याला काय जग फेस करायचं आहे, त्याप्रमाणे आपण प्लॅनिंग करूयात. आणि नक्कीच स्ट्रॉबेरी स्कूलचं जे काही कोलॅबोरेशन बाप कंपनीबरोबर झालं आहे, त्याचा स्ट्रॉबेरीतल्या मुलांना, स्ट्रॉबेरीतल्या पालकांना भविष्यामध्ये पण खूप फायदा होईल. थँक्यू सो मच सर. आणि नक्कीच आपण मिळून एक खूप छान विजन ह्या आपल्या देशाला देऊ शकतो. कारण आता जी पिढी घडणार आहे ती आपला देश घडवणार आहे. त्यामुळे ह्या पिढीवर काम करू, जेणेकरून तुम्हाला जे काही एक्सपेक्ट आहे अमेरिकेसारखं इंडियाचं भवितव्य, ते घडवण्यात आपण एक खारीचा वाटा नक्की उचलू शकतो. येस, सो थँक्यू सो मच.